एक्सपेरिमेंट नंबर 8 स्विच मोड पॉवर सप्लाय आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला काय लागेल, 3 मल्टीमीटर लागणार आहे. पहिला जो मल्टीमीटर आहे हा व्होल्टमीटरसाठी यूज होणार आहे. ते आपल्याला डायरेक्ट याला याच्यावरती व्होल्टमीटरवरती सेट करून याला AC मोडवरती सेट करायचं. ते AC मोडवरती सेट करायचं कसं काय, सिलेक्टचं बटन आहे हे आपण आता हे DC झालं, हे AC झालं. तर AC याला डायरेक्ट रेड आणि ब्लॅक कनेक्ट करून द्यायचं. ठीक आहे. तर याला आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं, 230 वोल्टवरती सेट करायचं. ठीक आहे. चालू केलं का त्याला? नाही नाही, तिथून चालू कर ना. हा 230 वोल्टवरती सेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो दुसरा वाला व्होल्टमीटर आहे हा आपल्याला SMPS आउटपुट चेक करायचं. तर आपल्याला काय काय करायचं, 12 वोल्ट, 5 वोल्ट आणि 3.3 वोल्ट आपल्याला निगेटिव्हचे रिडिंग्स नाही घ्यायचे. ठीक आहे. तर मी काय करणार, पहिले समजा 12 वोल्टसाठी आपण बघू, हे लावलं आणि व्होल्टमीटर आता हा फक्त हा जो आहे, कारण की हे आता हे आपल्याला डायरेक्टली याचे AC पॉवर सप्लाय आहे. हा आपल्याला सॉरी ऑटो ट्रान्सफॉर्मर आपल्याला याच्यामधून AC पॉवर सप्लाय येतो. तो आपल्याला डायरेक्टली AC चेक करायचा म्हणून हा AC वरती ठेवला. ठीक आहे. हा वाला जो आहे हा DC वरती ठेवायचा आणि हा आपला DC ॲमीटर आहे. ठीक आहे. DC व्होल्टमीटर, DC ॲमीटर आणि AC व्होल्टमीटर. ठीक आहे. तर याच्यावरती 12 वोल्टच्या जवळपास इथं रिडिंग दिसायला पाहिजे, जी सध्या आपल्याला दिसते. ठीक आहे. आणि दुसरा कनेक्शन ॲमीटरचं. ॲमीटर आपल्याला सिरीजमध्ये लावायचं, पॅरलमध्ये लावायचं नाही, नाही तर किट फुटून जाईल. ठीक आहे. तर याचं कनेक्शन कसे, हा रेडवाला इथं लावायचा, हा इथं. ठीक आहे. हं. आता सध्या आपल्याला काय करणार, बल्ब लागणार. ठीक आहे. एक बल्ब आपल्याला 60 वॉटचा लागेल, हा इथं लिहिलेला आहे. आणि 3 बल्ब आपल्याला 100 वॉटचे लागेल. तर काय काय करायचं, हे जे 100 वॉटचे बल्ब आहे आपल्याला लाईननं लावत लागायचे आणि मग शेवटी 60 वॉटचा. तर सगळ्यात पहिले रिडिंग कशी घ्यायची आहे, समजा आता मी 12 वोल्टची घेतोय, 5 वोल्टची पण आणि 3 वोल्टची पण सेम येणार आहे. सगळ्यात पहिले 5 वोल्टची समजा घेतोय. ठीक आहे. VL आणि IL, VL म्हणजे माझा हा व्होल्टमीटर, IL म्हणजे माझा हा ॲमीटर. ठीक आहे. तर सध्या काय येत आहे, समजा मी 12 वोल्टची रिडिंग घेतोय. ठीक आहे. तर VL माझा नो लोड आहे, म्हणजे सध्या काहीच बल्ब नाही लावलेले, म्हणजे नो लोड आहे. तर रिडिंग घ्यायची 11.7, इथं 11.7 आणि इथं करंट सध्या 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक बल्ब लावणार 100 वॉटचा, हा बल्ब इथे लावला. तर थोडासा करंट वाढायला पाहिजे. ठीक आहे. परत रिडिंग घ्यायच्या इथं व्होल्टमीटरचे आणि ॲमीटरचे. ठीक आहे. तसेच सगळे बल्ब लावत जायचे आणि रिडिंग घ्यायचे. तर अशा आपल्या 5 रिडिंग येणार. ठीक आहे. सेकंड बल्ब मी लावला, परत थोडासा करंट वाढणार. हा हा बल्ब खराब वाटतंय, करंट वाढला नाही येणार. नेक्स्ट बल्ब. ठीक आहे. बाकी येणं वाढलं. ठीक आहे. तर या बल्बनं पण तो बल्ब खराब होता. ठीक आहे. तर हा करंट वाढलं. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा मी अजून एक 100 वॉटचा लावला, परत करंट वाढेल. काय खराब खराब देतात. ठीक आहे. ठीक आहे. अजून एक बल्ब आपण लावला, करंट परत वाढला आणि शेवटी 60 वॉटचा जर समजा लावला तर परत करंट वाढला. ठीक आहे. तर अशा आपल्याला 5 रिडिंग घ्यायचे आहे. ठीक आहे. सेम टू सेम. आता काय करायचं, सेकंड टाइम रिडिंग घेण्यासाठी हा 12 वोल्ट काढायचा, 5 वोल्टला लावायचा, सेम रिडिंग रिपीट करायच्या आणि मग परत 3.3 साठी. तर हे आपलं लोड रेग्युलेशनवाला पार्ट झाला. याच्यानंतर लाईन रेग्युलेशन. पॉज करून घ्या. सेकंड आपल्याला आता लाईन रेग्युलेशन बघायचं. लाईन रेग्युलेशनसाठी मी काय करणार, ॲमीटर जो आहे तो आपण काढला तरी चालतो आणि नाही काढला तर म्हणजे त्याच्या जागी काय करू शकतो आपण, ॲमीटरच्या जागी एक सिंगल वायर घ्यायची. व्होल्टमीटर मी ॲज इट इज ठेवला आहे. हां, एक कनेक्शन करून टाकायचं 5 वोल्टपासून जो पण आपण लोड लावतो. ठीक आहे. सध्या मी इथं फक्त एक बल्ब लावला आहे, बाकीचे आपण काढून टाकले. काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, हा जो इथे लूज कनेक्शन आहे काहीतरी, वायर बदलून टाक. नाही नाही, इथे काहीतरी लूज कनेक्शन. तर आता सध्या माझं कसं आहे, तो व्होल्टमीटर व्हॅल्यू 230 आहे. ठीक आहे. आणि माझं इथं DC व्होल्टेज जो SMPS आहे तो 5.26 आहे. तर हा जो आहे 230 वरती 5.26 हा माझा V नॉमिनल झाला. तर याची आपल्याला रिडिंग घ्यायची आहे. तर ठीक आहे. मी काय केलं, 230 वोल्ट वरती माझा V नॉमिनल म्हणजे किती आला, हा 12 वोल्टसाठी रिडिंग आहे. तर हे होते दाखवा. तर मी काय केलं, V नॉमिनल 230 वोल्टसाठी माझा 5.26 आला. ठीक आहे. आता मी काय करणार, या ऑटो ट्रान्सफॉर्मरला 230 जागी 260 वोल्ट नाही. ठीक आहे. आणि थोडासा वाढवतो. 3.3 वर द्यायचं आहे नाही, कोणतं घेऊ शकेल. हा 260 वोल्ट झाला. 260 वोल्ट वरती माझी डीसीची व्हॅल्यू 5.27 झाली. ठीक आहे. ती मी परत नोट करणार आता. हा माझा V हाय झाला. तर V हाय म्हणजे हा वाला V हाय. त्याच्यानंतर V लो घ्यायचा. तर V लो साठी आपल्याला काय करायचं, ऑटो ट्रान्सफॉर्मर 200 वर सेट करायचं. ठीक आहे. मी 200 साठी घेतलं.
200साठी घेऊन परत माझा हा जो आहे VDC किंवा व्ही लो हा 5.25 आला, तो पण मी परत इथं नोट करणार. ठीक आहे. तर ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्या मी सध्या 5 व्होल्टसाठी घेतल्या इकडच्या. तर समजा मला कोणी सांगितलं की 3.3 व्होल्टसाठी घे, तर काय करायचं, सिम्पली हे जे इथं 5 व्होल्ट लावलंय याच्या जागी मी 3.3 लावणार आणि परत सेम प्रोसिजर फॉलो करायची. त्याच्यानंतर आपण काय करणार, लाईन रेग्युलेशनचा फॉर्म्युला आहे की जो हाय व्ही हाय मायनस व्ही लो अपॉन सॉरी काय होतं त्याचा फॉर्म्युला आहे व्ही हाय मायनस व्ही लो अपॉन व्ही नॉमिनल इंटू 100. म्हणजे लाईन रेग्युलेशन म्हणजे काय असतं, समजा आपला इनपुट व्हॅरी जरी झाला तर जो आउटपुटमध्ये एस मध्ये जो डीसी व्होल्टेज आहे तो व्हॅरी होतोय का नाही होत. तर आपण समजा बघितलं तर आपल्या किटमध्ये जो 3.3 व्होल्टेज आहे त्याच्यासाठी व्ही नॉमिनल व्ही लो आणि व्ही हाय सगळे इक्वल येतं. म्हणजे त्याच्यासाठी लाईन रेग्युलेशन 0% म्हणजे एक्सलंट आहे, सगळ्यात चांगलं म्हणजे 0%. आणि समजा आपण 5 व्होल्टसाठी बघितलं तर त्याच्यामध्ये 0.38% लाईन रेग्युलेशन आपलं येतं. तर हे लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन हे दोनच पार्ट आहे SMPS चे.